नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम फ्युचर डॉक्टर्सना आज नीट 2025च्या परीक्षेसाठी सेफ स्कोर आपल्या कॅटेगरीसाठी काय असू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे। वास्तविक पाहता बऱ्याच वेळा हा सगळा टॉपिक आपण ज्यावेळेस सेफ स्कोर माझ्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ असू शकतो, ऑल इंडिया कोटा म्हणजेच ऑल इंडिया कोट्यामध्ये AIQ मध्ये MCC थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधून जे ॲडमिशन होत असतं ते नीटचा परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागतो। रिझल्ट नंतर लगेच पहिल्यांदा जर कोणती काउन्सिलिंग सुरू होत असेल तर ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा सेंट्रल काउन्सिलिंग असं म्हणतो आपण। याच्यासाठी आपल्याला भारत देशामधील असणाऱ्या संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS आणि BDS साठी, त्याचबरोबर एम्स, जिपमर, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत दोन। त्याचबरोबर AFMC नावाचं एक कॉलेज आहे की जे पुण्यामध्ये आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज। हे सर्व प्रक्रिया MCC थ्रू ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून ओपन आणि EWS साठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज भरून आपल्याला 11,000 रुपये फीज भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि OBC आणि SC ST साठी आपल्याला 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। या ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून MBBSच्या सर्वात शेवटचं कॉलेज गव्हर्नमेंटचं किती स्कोरला आणि किती रँकला मिळालं होतं हे आपण पाहूया आणि तोच 2025 मध्ये किती स्कोर सेफ असू शकतो आपल्या कॅटेगरीला ऑल इंडिया कोट्यातल्या गव्हर्नमेंट MBBS। ऑल इंडिया कोट्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि विशाखापट्टणमपासून इकडे पश्चिम बंगालपर्यंत सर्व राज्यातील कॅटेगरी सर्व राज्यातील असणाऱ्या MBBS किंवा BDS या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 15% रिझर्व असतात। त्याचबरोबर AFMCचे 100% इकडूनच भरले जातात। एम्सचे 20 कॉलेजेसमधलं सगळेच्या सगळे सीट्स 100% सीट्स आपल्याला याच ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून भरले जातात। जिपमरचे 2 कॉलेजेस आहेत, कराईकाल आणि पॉंडेचेरी, या ठिकाणी सुद्धा 100% सीट्स याच MCC काउन्सिलिंगमधून भरले जातात। AMU आणि BHU ह्या 2 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, याच्यासुद्धा आपल्याला याच प्रोसेसमधून 100% सीट भरले जात असतात। त्याचबरोबर डीम्ड 57 युनिव्हर्सिटी संपूर्ण भारत देशामध्ये आहेत। डीम्ड युनिव्हर्सिटीचे 100% सीटसुद्धा MCC थ्रू भरले जात असतात। आजचा जो विषय आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून सर्व असणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या कॅटेगरीज संपूर्ण भारत देशामधून ओपन, OBC, EWS, SC आणि ST अशा 5 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। तर या कॅटेगरीमध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधील OBC, SBC, त्याचबरोबर FIJE, NT 1, 2, 3 या सर्व कॅटेगरी सेंट्रलमध्ये आपल्याला OBC मध्ये आढळतात। EWS ही कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये आणि सेंट्रलमध्ये थोडेसे वेगळे थोडेसे नॉर्म्स आहेत, परंतु सेम राहतं। महाराष्ट्रातली SCBC किंवा मराठा आरक्षणाची कॅटेगरी मात्र सेंट्रलमध्ये आपण EWS मध्ये जाता येऊ शकतं, सेंट्रल EWS मध्ये जाता येऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे आपल्याला भारत देशामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून महाराष्ट्रातले कॉलेज देता येतात का, तर 100% देता येत असतात। तर या महाराष्ट्रातील किंवा देशातील जर समजा आपल्याला कुठेही MBBSचा गव्हर्नमेंटचं शेवटचं सीट्सचा कट ऑफ 2024 मध्ये कॅटेगरी वाईज किती होता ते आपण पाहूया, त्यानंतर आपण सेफ स्कोरकडे जाऊया। वास्तविक ओपन कॅटेगरीचा गेल्या वर्षी 652 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि 25,220 एवढा SML ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधून भारत देशामध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज MBBSचं मिळालेलं आहे। OBC या कॅटेगरीसाठी सुद्धा 552 मार्क्स आहेत, 25,212 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर EWS या कॅटेगरीसाठी मात्र 647 म्हणजेच 28,816 एवढा ऑल इंडिया रँक AIR आपण असं म्हणतो, ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। SC कॅटेगरीसाठी आपल्याला 549 म्हणजे 1,39,193 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला
शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं. ST कॅटेगरीसाठी 526 मार्क्स आणि 1,68,887 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ST कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज मिळालं होतं. 2024 आणि 2025 परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाला आहे. 2020 जो कोविड-19 आला त्यानंतर 2021 पासून 21, 22, 23, 24 या 4 वर्षामध्ये संपूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचं वेगवेगळ्या डिफरंट वर्गीकरण केलं होतं. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी प्रत्येकाचे 50-50 प्रश्न असे 200 प्रश्न, त्याच्यामधील प्रत्येक सब्जेक्टचे 5 म्हणजे 4ही विषयाचे एकंदरीत आपल्याला 20 प्रश्न एक्स्ट्रा होते. आणि 2021 मात्र 180 मिनिट वेळ मिळालेला होता. मात्र 22, 23, 24 आपल्याला 200 मिनिट आपल्याला वेळ देण्यात आलेला होता. यावर्षी 2025 मात्र तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी 45 आणि 90 रिस्पेक्टिव्हली अशा प्रकारचे एकूण 180 प्रश्न आणि 180 मिनिटच आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध नसल्यामुळे ह्या वर्षीचा स्कोअर निश्चित 2024 पेक्षा 30 ते 40 मार्कानं कमी येणार आहे. आपण ऑल इंडियामध्ये जर पाहायला गेलं तर तो सुद्धा स्कोअर कमी येणार आहे. दरम्यान 620 ओपन कॅटेगरीसाठीचा असेल, परंतु दरम्यान 26,000च्या आसपास रँक असेल तर ऑल इंडियामध्ये तुम्हाला MBBS मिळू शकतं. OBCमध्ये तोच 618 किंवा 28,000पर्यंत किंवा 29,000पर्यंत ऑल इंडिया रँक असला पाहिजे. EWS या कॅटेगरीसाठी 615 आणि रँक जो आहे तो आपल्याला जवळपास 30,000च्या आसपास असला पाहिजे. SC कॅटेगरीसाठी 510पर्यंत मार्क्स असतील किंवा 5 ते 15पर्यंत मार्क्स असतील आणि 1,50,000पर्यंत ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला कॉलेज मिळू शकणार आहे. सेफ स्कोअर 2025 ST कॅटेगरीसाठी जो आहे तो 480 म्हणजेच 1,70,000च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला 2025 MBBSचं कॉलेज मिळू शकतं. महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र कॉलेजेसची संख्या 41 एवढी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमधून कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळत असतं. दरवर्षीच्या तुलनेमध्ये दरम्यान 30 ते 35 मार्काने हा ऑल इंडियामध्ये पेक्षा महाराष्ट्र राज्यामधलं गव्हर्नमेंटचा कट ऑफ कमी राहिलेला आहे. मात्र काही राज्य असे आहेत ज्यामध्ये केरळ, त्याचबरोबर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा, दिल्ली या 5 राज्यामध्ये मात्र गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ, जो त्यांच्या राज्याचा जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंटचा MBBSचा कट ऑफ, तो कट ऑफ हा महाराष्ट्र ऑल इंडिया कोट्याच्या कट ऑफपेक्षा निश्चित जास्त असतो. त्यामुळे त्या प्रकारचे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातल्या 15% येताना आपण पाहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र हा कट ऑफ महाराष्ट्रातला गव्हर्नमेंटचा मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा 30 ते 35 मार्काने कमी असतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्येचा कट ऑफ जो आहे तो यामध्ये 40 मार्क वजा करून आपण ठरवायचा आहे. वास्तविक हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँकमध्ये, ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये किती असायला पाहिजे या संदर्भात आपण आज चर्चा केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.